एका छोट्याशा गावात कडाक्याची थंडी आणि दाट धुके पसरले होते. गावभर थंडीची लाट उसळली होती. एका साध्या घराच्या आत चुलीत लाकडे जळत होती. त्यामुळे थोडी ऊब मिळत होती आणि घरभर हलका धूर पसरला होता. गणेश आणि त्याची पत्नी सावित्री घरात बसले होते. बाहेर जोराचा वारा वाहत होता. तेवढ्यात सावित्री म्हणाली, अहो, यंदाची ही थंडी तर जीव घेईल असं वाटतंय. घराबाहेर पडणं सुद्धा कठीण झालं आहे. जणू संपूर्ण गाव थंडीने गोठून गेलं आहे. अग हो ना, आज सकाळीच ऐकलं आहे पाटील काकांच्या शेतातील पाण्याचा पाईप फुटला. यंदाची थंडी मागील सगळे विक्रम मोडेल असं दिसतंय. अहो, फक्त पाटील काकांच्या शेताची गोष्ट नाही, गावातील नळाचे पाणीही गोठायला लागले आहे. आता जनावरांसाठी पाणी आणणं सुद्धा अवघड झालं आहे. हो ना, आणि त्या किशनच्या कुटुंबाचा विचार कर. त्याचं घर तर आधीच मोडकळीस आलं आहे. या थंडीत ते कसे राहत असतील कोण जाणे. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. किशनच्या घरी तर 2 वेळच्या जेवणाचीही अडचण असते. चला दुपारी जाऊन त्यांची विचारपूस करूया. मग दुपार होताच गणेश आणि सावित्री किशनच्या घरी गेले. किशनचं घर अतिशय जीर्ण अवस्थेत होतं. भिंतींना भेगा पडल्या होत्या आणि छपरातून थंड वारा आत येत होता. अरे किशन भाऊ, दार उघड. मग थोड्याच वेळात किशनची पत्नी लता अंगावर जुनी शाल गुंडाळून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि चिंता स्पष्ट दिसत होती. अरे, तुम्ही आलात? या ना, या आत या. थंडीत बाहेर उभे राहू नका. गणेश आणि सावित्री घरात गेले. घरातील परिस्थिती पाहून त्यांचे मन हेलावून गेले. कडाक्याच्या थंडीमुळे आणि प्रचंड गरिबीमुळे त्या कुटुंबाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. किशन छोट्याशा चुलीजवळ बसला होता. चुलीत मोजकीच लाकडे जळत होती आणि त्यातून थोडीफार ऊब मिळत होती. गणेशने विचारले, काय किशन भाऊ, कसे आहात आणि मुलांची तब्येत कशी आहे? अरे काय सांगू भाऊ, घरातील सरपंच संपत आले आहे. खायला फक्त थोडंसं पीठ उरलं आहे. मुलांना या कडाक्याच्या थंडीतच झोपवावं लागतं. थंडीमुळे ते रात्रभर रडत असतात. अरे, इतकी वाईट परिस्थिती आहे तर तुम्ही आम्हाला आधी का नाही सांगितलं? कुणीतरी तुमची मदत केली असती. अरे भाऊ, कोणाकडे मदत मागणार? यंदाच्या थंडीने तर सगळ्यांचीच अवस्था बिकट केली आहे. प्रत्येक जण स्वतःच्या अडचणीत अडकला आहे. किशन भाऊ, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमच्याकडून जितकी मदत होईल तितकी आम्ही नक्की करू. गणेश भाऊ, तुमचे मनापासून आभार. अशा वेळी तुम्ही दिलेला आधार माझ्यासाठी खूप मोठा आहे. मग थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर गणेश आणि सावित्री आपल्या घरी परत आले. अहो, अशा प्रकारे इतरांच्या मदतीवर आपण किती दिवस जगणार? आपल्या मुलांची तब्येतही बरी नाही, त्यात आपल्यावर लोकांचे खूप कर्ज आहे. आपल्याला स्वतःसाठी काहीतरी करायलाच हवं. हो लता, तू बरोबर बोलतेस. एकदा आपलं पीक चांगलं आलं की आपण सगळ्यांचे पैसे परत करू. देवाने साथ दिली तर आपले दिवसही बदलतील. तेवढ्यात बाहेरून मोठ्याने आवाज आला. अरे किशन, ओ किशन, जरा बाहेर ये. तो घाबरला आणि म्हणाला, बहुतेक सरपंच भाऊसाहेब आले आहेत. तू आतच थांब, मी जाऊन बोलतो. किशन बाहेर आला. नमस्कार सरपंच भाऊसाहेब, बोला, काय काम होतं? अरे काय सांगू, वर्षभर उलटून गेलं आहे. मी दिलेलं कर्ज तू अजून परत केलं नाहीस. अखेर माझे पैसे मला कधी देणार आहेस? सरपंच भाऊसाहेब, घरची परिस्थिती खूपच वाईट आहे. त्यात माझ्या मुलांची तब्येतही बरी नाही. त्यामुळेच मी तुमचे पैसे वेळेवर परत करू शकलो नाही. अरे, मला कोणतेही बहाणे ऐकायचे नाहीत. मी तुला आणखीन 3 महिन्यांची मुदत देतो. जर 3 महिन्यांच्या आत तू माझे पैसे परत केले नाहीस तर तुझी जमीन मी ताब्यात घेईन
आणि जोपर्यंत तू माझे संपूर्ण कर्ज फेडत नाहीस तोपर्यंत ती तुला परत मिळणार नाही. इतकं बोलून सरपंच भाऊसाहेब तिथून निघून गेले. त्यांच्या शब्दांनी किशन खूपच चिंतेत पडला. तो घरात येऊन लताशी याबद्दल बोलत होता. तेवढ्यात अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. अरे देवा, आता काय होणार? या पावसामुळे थंडी आणखीन वाढेल आणि घरात चूल पेटवण्यासाठी लागणारी लाकडे सुद्धा संपली आहेत. आता मुलांना ऊब कशी मिळणार? अगं, काळजी करू नकोस. मी गणेश भाऊकडे जाऊन काही लाकडे आणतो. तोपर्यंत तू मुलांची काळजी घे. किशन लगेच घराबाहेर पडला. कडाक्याची थंडी, जोरदार पाऊस आणि थंड वारा यांची पर्वा न करता तो गणेशच्या घराकडे निघाला. मग काही वेळाने तो गणेशच्या घरासमोर पोहोचला आणि हाक मारली, गणेश भाऊ, अरे गणेश भाऊ. गणेश बाहेर आला. अरे किशन भाऊ, या एवढ्या पावसात तुम्ही कसे काय आलात? अरे गणेश भाऊ, घरात चूल पेटवण्यासाठी एकही लाकूड उरलेलं नाही. मुलं थंडीने कुडकुडत आहेत म्हणून थोडी लाकडी मिळाली तर बरं होईल. अरे किशन भाऊ, एवढ्यासाठी कशाला संकोच करता? थांबा, मी आत्ताच आणतो. गणेश घराच्या मागील बाजूला गेला आणि भरपूर लाकडे घेऊन आला. किशनने लाकडे घेतली आणि घाईघाईने घरी परतला. घरी पोहोचल्यावर त्याने आणि लताने खूप प्रयत्न करून चूल पेटवली. अखेर आग पेटली आणि घरात थोडी ऊब पसरली. हे देवा, आता थोडा तरी आराम मिळाला. पण जर असाच पाऊस आणि ही कडाक्याची थंडी सुरू राहिली तर पुढचे दिवस कसे काढायचे? अगं ऐक, पाऊस आता थोडा कमी झाला आहे. मी शेतावर जाऊन येतो. आपल्या पिकांची परिस्थिती तरी पाहून येतो. किशन लगेच शेताकडे निघाला. थोड्याच वेळात तो शेतावर पोहोचला. पण तिथले दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अतिवृष्टीमुळे त्याचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाले होते. हे देवा, आता काय होणार? माझे संपूर्ण पीक नष्ट झाले आहे. आता माझा उदरनिर्वाह कसा होणार आणि जमीनदाराचे कर्ज मी कसे फेडणार? असे म्हणत किशन निराश मनाने घरी परतला. घरी आल्यावर त्याने शेतातील सर्व परिस्थिती लताला सांगितली. हे ऐकून लता घाबरून म्हणाली, अहो, आता काय होणार? अशा परिस्थितीत तर आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. दोघेही चिंतेत बसून बोलत होते. तेवढ्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला. थंडी आणखीन वाढू लागली. कडाक्याच्या थंडीमुळे त्यांच्या लहान मुलांची तब्येत अचानक बिघडू लागली. लता घाबरून म्हणाली, अहो, मला वाटतं आपल्या मुलाची प्रकृती खूपच गंभीर झाली आहे. कृपया लगेच डॉक्टरांना घेऊन या. अगं ठीक आहे, तू त्याची काळजी घे. मी लगेच डॉक्टरांना घेऊन येतो. असे म्हणत किशन मुसळधार पाऊस आणि थंडीची पर्वा न करता डॉक्टरांच्या घरी निघाला. मग काही वेळाने तो डॉक्टरांना घेऊन परत येत होता. पण वाटेत असताना त्याच्या कानावर एक किंकाळी पडली. तो घाबरला आणि भराभर घराच्या दिशेने धावू लागला. घरी पोहोचताच त्याने पाहिले की लता मोठ्याने रडत होती. किशनने आपल्या मुलाकडे पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचा लाडका मुलगा या जगातून कायमचा निघून गेला होता. त्या दुःखद प्रसंगानंतर किशन आणि लता पूर्णपणे खचून गेले. आपल्या मुलाच्या निधनाचे दुःख त्यांच्या मनातून जात नव्हते. ते दोघेही दिवसेंदिवस अधिक उदास राहू लागले आणि त्यांच्या आयुष्यातील आनंद जणू हरवून गेला. एके दिवशी पुन्हा सरपंच भाऊसाहेब किशनच्या घरी आले. अरे किशन, जरा बाहेर ये. अरे किशन, आता तर 3 महिने पूर्ण झाले. माझे पैसे कधी देणार आहेस? अहो सरपंच भाऊसाहेब, तुम्हाला माझी परिस्थिती माहीतच आहे. माझ्यावर किती मोठं संकट आलं आहे हेही तुम्ही पाहिलं आहे. माझं पीक नष्ट झालं आणि माझ्या मुलाचंही निधन झालं. कृपया मला आणखीन थोडा वेळ द्या. मी तुमचं कर्ज नक्की फेडेन. अरे किशन, तुझ्यावर काय संकट आलं आहे हे मला माहीत आहे. पण मी किती दिवस वाट पाहू? यावर एकच उपाय आहे.
कोणता उपाय? अरे, तुझ्या कर्जाच्या बदल्यात तुझी काही जमीन मला देऊन टाक, तेच तुझ्यासाठी योग्य राहील. अहो भाऊसाहेब, हे काय बोलत आहात तुम्ही? जमीन म्हणजेच माझ्या कुटुंबाचा आधार आहे. अरे, जर तुला हे मान्य नसेल तर आताच माझे पैसे परत कर. किशनकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. अखेर नाईलाजाने त्याने आपल्या जमिनीचा काही भाग सरपंच भाऊसाहेबांच्या नावे केला. त्या दिवसानंतर तो अधिकच चिंतेत राहू लागला. अहो, असं किती दिवस चालणार? या वेगाने आपली सगळी जमीन विकली जाईल. तुम्हाला दुसरा काहीतरी काम धंदा शोधावाच लागेल. हो, तू अगदी बरोबर बोलतेस. आता फक्त शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही. मला काहीतरी वेगळं करावं लागेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी किशन जंगलात गेला. तिथून तो लाकडे तोडून आणू लागला आणि गावात विकू लागला. सुरुवातीला त्याला फारसा नफा मिळत नव्हता, पण तो मेहनत करत राहिला. रोज सकाळी जंगलात जाऊन लाकडे गोळा करणे आणि दिवसभर ती बाजारात विकणे हा त्याचा नित्यक्रम बनला. हळूहळू त्याच्या हातात पैसे येऊ लागले. घरातील परिस्थिती थोडी सुधारू लागली. 2 वेळचे जेवण व्यवस्थित मिळू लागले आणि घरातील गरजा भागू लागल्या. काळ पुढे सरकत गेला. काही वर्षानंतर लताने पुन्हा एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्या बाळाच्या आगमनाने घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले. किशन आणि लता दोघांनाही वाटू लागले की आता त्यांच्या आयुष्यातील कठीण काळ मागे पडत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत होती. घरात पुन्हा हसू परतले होते आणि नव्या आशा निर्माण होत होत्या. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. कठीण परिस्थितीतही धैर्य सोडू नये. संकटे कितीही मोठी असली तरी संयम आणि मेहनतीने त्यावर मात करता येते. मेहनत हेच यशाचे खरे रहस्य आहे. किशनने हार न मानता जंगलातून लाकडे आणून विकण्यास सुरुवात केली आणि आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारली. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.